नमस्कार मित्रांनो, HSC बोर्ड परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषदेकडून जे काही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्या वेळापत्रकामध्ये वाणिज्य शाखा या शाखेच्या वेळापत्रकाची माहिती आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत। टाइम टेबलमध्ये असलेले वेळापत्रक हे एकत्रित वेळापत्रक असतं। सर्व शाखा सर्व विषय त्यामध्ये मिक्स असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाखेच्या संदर्भातील विषयांचं टाइम टेबल त्यामध्ये शोधायला थोडंसं अवघड होतं। याचा विचार करूनच आपण वाणिज्य शाखा या शाखेच्या वेळापत्रकाची माहिती आज आपण अभ्यासूयात। यापूर्वी आपण कला शाखेच्या संदर्भात देखील अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला तुमच्या मित्रांना त्या संदर्भातील माहिती द्यायची असेल तर त्याचा व्हिडिओ देखील आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी अपलोड करूयात। त्यावरती आपण क्लिक करून तो व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता। मित्रांनो, वाणिज्य शाखा वेळापत्रक अभ्यासल्यानंतर आपण विज्ञान शाखेच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीचे वेळापत्रक अभ्यासणार आहोत। चला तर आज वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकाची माहिती देऊयात। सुरुवातीला आपण क्रमांक विचारात घेतलेले आहेत, त्यानंतर वार विचारात घेतलेला आहे, परीक्षेचा दिनांक आहे आणि परीक्षेचा वेळ आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे। शेवटी विषयाचा विचार करूयात। अशा पद्धतीने एक शॉर्टकटमध्ये असलेले वेळापत्रक जर आपल्याला मिळालं तर समजून घ्यायला सोपं आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत की सर हे वेळापत्रक कशा पद्धतीने तयार केले। मित्रांनो, काळजी करू नका, हे वेळापत्रक बोर्डाकडून आलेल्या वेळापत्रकातीलच घटकांवरती आधारित आहे। त्यामधूनच हे विषय फक्त आपण सेपरेट शाखेवाईज केलेले आहेत, ते तुमच्या लक्षात यावेत यासाठी आपण अशा पद्धतीने हे वेळापत्रक बनवलेले आहे। ॲक्च्युअली जे तुम्हाला फायनल वेळापत्रक येणार आहे ते वेळापत्रक तुमच्या महाविद्यालयामध्ये बोर्डवरती लावलं जाणार आहे। त्या वेळापत्रकात एकदा पुन्हा खात्री करून विषय तुम्ही पाहू शकतात। चला तर मग प्रत्यक्ष विषयांची माहिती बघूयात। शुक्रवार दिनांक 23/4/2021 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये इंग्रजी या विषयाचा पेपर असणार आहे। यानंतर शनिवार दिनांक 24/4/2021 रोजी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये हिंदी या विषयाचा पेपर आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा विषय असेल त्यांच्यासाठीच हा विषय विचारात घ्यायचा आहे, ज्यांना नाही त्यांनी ह्या विषयाचा विचार करता कामा नये। त्यानंतर सोमवार दिनांक 26/4/2021 रोजी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये मराठी या विषयाचा पेपर आहे। त्यानंतर चौथा पेपर जर तुम्ही पाहिला तर बुधवार दिनांक आहेत 28/4/2021 या कालावधीमध्ये 10:30 ते 1:30 या कालावधीत चिटणीसाची कार्यपद्धती SP या विषयाचा पेपर असणार आहे। यानंतर पाचवा पेपर जर आपण पाहिला तर तो शुक्रवार दिनांक 30/4/2021 रोजी 3 ते 6 कालावधी थोडंसं वेगळं आहे। 3 ते 6 या कालावधीमध्ये वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ह्या विषयाचा पेपर आहे। त्यानंतर 6 सोमवार आहे, दिनांक आहे 3/5/2021 आणि वेळ आहे सकाळी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये सहकार या विषयाचा पेपर आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा विषय त्यांच्या संदर्भातली माहिती आहे। त्यानंतर 7वा पेपर जर आपण पाहिला सोमवार दिनांक 10/5/2021 रोजी 3 ते 6 या कालावधीमध्ये पुस्तक पालन आणि लेखाकर्म म्हणजेच अकाउंट या विषयाचा पेपर 3 ते 6 या कालावधीमध्ये आहे 10 तारखेला। तसं पाहिलं तर तुम्ही 30 ते 10 तारखेपर्यंत एवढा मोठा गॅप तुम्हाला पुस्तक पालन आणि लेखाकर्म म्हणजे अकाउंट या विषयासाठी मिळतोय, कारण ज्या विद्यार्थ्यांना सहकार विषय नाही आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठा कालावधी ह्या ठिकाणी आहे। या 10 दिवसांमध्ये देखील तुम्ही अभ्यास करून हा पेपर चांगल्या पद्धतीने देऊ शकाल। आणि यानंतर 8वा पेपर आहे बुधवार दिनांक 12/5/2021 या तारखेला 3 ते 6 या कालावधीमध्ये अर्थशास्त्र विषयाचा पेपर आपल्याला देण्यात आलेला आहे। आणि काही विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT चा पेपर आहे। IT च्या संदर्भात देखील आपण जर माहिती पाहिली तर IT चा पेपर
22 तारखेपासून सुरू होत आहेत. ते 28 तारखेपर्यंत आय थिंक हे पेपर चालणार आहेत. तुमची बॅच कधी आहे, कोणत्या तारखेला आहे, त्याचा टायमिंग पहा. टायमिंग तुमच्या कॉलेजमध्ये येतो. बॅच ऑनलाईन असतात. त्या बॅचचं ऑनलाईन वेळापत्रक वेगळं तयार होतं आणि त्याप्रमाणे तुमची बॅच, तुमचा टायमिंग पाहून घ्या. त्यावेळेस तुमच्या IITचा पेपर असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो वाणिज्य शाखेच्या संदर्भातलं हे वेळापत्रक होतं बोर्डाचं. याप्रमाणे हे पेपर हे असणार आहेत. हे विषय सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा विचार करून आपण हे वेळापत्रक बोर्डाच्या वेळापत्रकावरून तयार केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा ह्या ठिकाणी होणार आहे समजून घेण्यासाठी. हे वेळापत्रक लिहून झाल्यानंतर तुम्ही पाहिजे तर ते PDF फाईल तुमच्याकडे आली असेल तर त्याच्यातून चेक करू शकतात, किंवा आपण ऑलरेडी त्या PDF फाईलवरती देखील एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामधून देखील तुम्ही हे विषय एकदा चेक करून घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला ह्या वेळापत्रकाची माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या वेळापत्रकाची माहिती होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने विज्ञान शाखेच्या संदर्भात राहिलेल्या बोर्डाच्या वेळापत्रकाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.